Hello everyone. In this video, आपण डिस्कस करणार आहोत 20 क्वेश्चन्स ऑफ बेसिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सो फर्स्ट तर हे क्वेश्चन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ते फर्स्ट तर तुम्ही सॉल्व्ह करा आणि जे रॉंग येत आहेत किंवा जे डाऊटफुल आहेत ते तुम्ही या व्हिडिओमध्ये येऊन बघू शकता. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. इफ कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग युसीएम इन अ सर्कल, युसीएम परफॉर्म करतोय सर्कल मध्ये, त्याची रेडियस आहे r. सर्कल मध्ये युसीएम परफॉर्म करतोय, त्याची रेडियस आहे r. ठीक आहे. इज ई काय कायनेटिक एनर्जी त्यांनी ई सांगितली, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल, कायनेटिक एनर्जी आहे ई. ठीक आहे. फाइंड द ऍक्सिलरेशन ऑफ द पार्टिकल. ऍक्सिलरेशन विचारले पण कोणाच्या ईच्या टर्म्स मध्ये. ऑप्शन जर बघितले तर ईच्या टर्म्स मध्ये. सो ऍक्सिलरेशनला ईच्या टर्म्स मध्ये कसं लिहिणार? ऍक्सिलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. राईट. सो ई म्हणजे काय असते? ई म्हणजे सांगितले कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ एम व्ही स्क्वेअर. हे आपल्याला माहिती आहे, 8वी पासून आपण शिकत आलोय. राईट. सो ह्या ऍक्सिलरेशनला ईच्या टर्म्स मध्ये कसं लिहिणार? सो पहिल्यांदा तर इथं मला हाफ दिसतोय. सो या हाफला इथं कसं आणणार? सो त्यासाठी या व्ही स्क्वेअर बाय आर ला आपण हाफ न मल्टिप्लाय करू. आता हाफ न मल्टिप्लाय केलं तर 2 न पण मल्टिप्लाय केलं पाहिजे, कारण ते एकमेकांना कॅन्सल करतील. राईट. सो इथं आपला हाफ तर मिळालाय, पण इथं मला आणखी एम दिसतोय. सो ह्या एम ला तिथं कसं आणणार? सो एम न मल्टिप्लाय करूया आणि एम न डिवाइड पण करूया. ठीक आहे. सो हा हाफ एम व्ही स्क्वेअर इथं आपल्याला मिळालेला आहे. सो ऍक्सिलरेशन काय मिळालं? 2 हा 2 ॲज इट इज 2 हाफ एम व्ही स्क्वेअर इज ई अपॉन डिनोमिनेटर मध्ये एम आर. असा कोणता ऑप्शन दिसतोय का? ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. टू पार्टिकल्स मास इन द रेशो. मासेसचा रेशो दिला m1 बाय m2 लिहूया आपण त्याला. मासेसचा रेशो 2:1. ठीक आहे. आर मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ, ज्याची रेडियसचा रेशो आहे r1 अपॉन r2 3/2 विथ टाइम पिरियड्स इन द रेशो. टाइम पिरियडचा पण रेशो दिलाय t1 बाय t2. किती आहे? 2:2. 2:3. ठीक आहे. द रेशो ऑफ देअर सेंट्रिपिटल फोर्सेस. सेंट्रिपिटल फोर्सेसचा रेशो त्याला आपण C1 बाय C2 म्हणूया. हा किती येईल असं त्यांनी विचारलंय. तर आपल्याला बेसिकली सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे? एम आर ओमेगा स्क्वेअर एम व्ही स्क्वेअर बाय आर. त्याच्यापैकी आपण हा पहिला फॉर्म्युला यूज करणार आहे. कारण का? कारण इथं मला टाइम पिरियडचा रेशो दिसतो. सो हा टाइम पिरियडचं रिलेशन सी बरोबर आपल्याला ह्या फॉर्म्युला मिळणार आहे. कसं मिळणार? कारण ह्यामध्ये मला ओमेगा दिसतोय. सो ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय बाय टी. 2 पाय बाय टी बरोबर. म्हणजे ओमेगा हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टाइम पिरियडला. बरोबर की नाही? म्हणजे ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 हा काय असणार आहे? T2/T1 असणार आहे, कारण का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो सेंट्रिपिटल फोर्सेसचा रेशो ह्या फॉर्म्युला प्रमाणे C1 बाय C2 इज इक्वल टू मास डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बघा, M1 बाय M2, रेडियस पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इंटू R1 बाय R2, पण ओमेगाच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओमेगाच्या स्क्वेअरला म्हणजे ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ओमेगा 2 स्क्वेअर. ठीक आहे. पण आपल्याला टाइम पिरियड बरोबरचं रिलेशन पाहिजे. सो M1 बाय M2 ठीक आहे इंटू R1 बाय R2 हे ॲज इट इज राहणार इंटू ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ओमेगा 2 स्क्वेअर येणार. ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 टाइम पिरियडला कसं रिलेशन आहे? T2/T1 म्हणजे T2 स्क्वेअर बाय T1 स्क्वेअर. राईट. सो आता व्हॅल्यूज टाकूया. 2/1 3/2 2/3. 2 ला 2 गेला, 3 ला 3 गेला, सॉरी काही चुकलं का? 2:1 3:2 आणि 2:3. बरोबर आहे. स्क्वेअर करायचं आहे इथं, स्क्वेअर करायचं, सॉरी इरेज करतो, एकच मिनिट. सो काय येणार? M1 बाय M2 किती आहे? 2/1 इंटू R1 बाय R2 3/2 इंटू T2 स्क्वेअर बाय T1 स्क्वेअर म्हणजे 9/4. 2/3 चं 9/4 झालं. सो 2 ला 2 गेला, 9 3 जा 27 अपॉन 4. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. द रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड v, अँग्युलर स्पीड ओमेगा अँड अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा त्याला म्हणायला पाहिजे होतं. तिथे ए लिहिले, प्रिंटिंग मिस्टेक आहे. अल्फा. ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे असं त्यांनी विचारले. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपण ऑप्शन वाईज जाऊया. फर्स्ट ऑप्शन काय आहे? अल्फाची. सो बेसिकली क्वेश्चन मध्ये काय विचारले? अल्फा हा दिलेल्या अल्फाची व्हॅल्यू कोणाबरोबर इक्वल आहे असं त्यांनी विचारले. सो ह्या फर्स्ट जो ऑप्शन आहे त्यामधला अल्फा हा ए ओमेगा बाय व्ही ला इक्वल आहे का ते आपण बघूया. सो अल्फा हा
ए ओमेगा बाय व्ही ला इक्वल आहे का ते बघूया. सो चेक करूया. ए ओमेगा बाय व्ही ला अल्फा इक्वल आहे का. सो बेसिक ए चा फॉर्म्युला काय असतो ऍक्सिलरेशनचा, ए इज इक्वल टू आय अल्फा, हा ए चा फॉर्म्युला इनटू ओमेगा ऍज इट इज अपॉन व्ही चा फॉर्म्युला काय असतो, व्ही इज आर ओमेगा. ठीक आहे. सो हा आर ओमेगाला आर ओमेगा गेले, अल्फाला अल्फा राहिला. सो अल्फाची व्हॅल्यू अल्फा बरोबर आलेली आहे फर्स्ट ऑप्शन मध्ये. राईट, म्हणजे फर्स्ट ऑप्शन हा अल्फाला इक्वल करतोय. फर्स्ट ऑप्शन हा अल्फाला इक्वल करतोय. त्याचप्रमाणे तुम्ही सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन चेक करू शकता, ते अल्फाला इक्वल येणार नाहीत. सो बेसिकली मी तुम्हाला बी ऑप्शन करून दाखवतो. बघा बी काय आहे, अल्फाला एव्ही बाय ओमेगा इक्वल आले पाहिजे. बघूया येत आहेत का. एव्ही बाय ओमेगा, ए व्ही चा फॉर्म्युला काय असतो, आर ओमेगा, आणि खाली ओमेगा ऍज इट इज, ओमेगाला ओमेगा गेला. ए चा फॉर्म्युला काय असतो, आर अल्फा इंटू आर, आर स्क्वेअर अल्फा मिळते. इथं अल्फा मिळते का नुसतं आर स्क्वेअर अल्फा मिळते. सो हा गेला. त्याचप्रमाणे सिमिलर फॉर्म्युलानं तुम्ही सी आणि डी पण चेक करू शकता, जे इक्वल येणार नाहीये. सो ऑप्शन नंबर कोणता म्हणतोय, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट चॉईस. नेक्स्ट क्वेश्चन. टू पार्टिकल्स ऑफ मास एम आणि स्मॉल एम, ठीक आहे, आर मूव्हिंग इन अ सर्कल ऑफ रेडियाय कॅपिटल आर स्मॉल आर. इफ देअर टाइम पिरियड्स आर सेम, टाइम पिरियड दोन्हीचे सेम आहेत, टी इज इक्वल टू टी, दोन्हीचे टाइम पिरियड सेम आहेत. व्हॉट विल बी द रेशो ऑफ देअर लिनियर व्हेलॉसिटीज, लिनियर व्हेलॉसिटीजचा रेशो, त्याला आपण V1 अपॉन V2 म्हणूया. V1 अपॉन V2 म्हणूया. त्याचा रेशो काय येईल विचारले. आपल्याला माहिती आहे लिनियर व्हेलॉसिटी व्ही चा फॉर्म्युला काय असतो, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आणि ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, आर. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, 2π/t. ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2π/t. सो ह्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तर टाइम पिरियड हे दोन्ही केसेसमध्ये इक्वल आहे. टाइम पिरियड हा कॉन्स्टंट आहे, टाइम पिरियड हा सेम आहे. सो टाइम पिरियड इथं कॉन्स्टंट आहे, 2π ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. सो व्हेलॉसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, रेडियसला. व्हेलॉसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेडियसला. सो V1 अपॉन V2 इज R1 अपॉन R2, रेडियस 1 अपॉन रेडियस 2. पहिल्या केसमध्ये रेडियस किती आहे, कॅपिटल आर, आणि दुसऱ्या केसमध्ये स्मॉल आर. सो कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर, हा आलाय रेशो V1 बाय V2 चा. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट चॉईस. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द बॉडी इज मुव्हिंग इन अ सर्कल, बॉडी सर्कल मध्ये मूव्ह होते, ज्याचे रेडियस आहे स्मॉल आर विथ कॉन्स्टंट स्पीड, स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे काय आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा काय येईल विचारलंय. सिंपल आहे क्वेश्चन, आपण आत्ताच मगाशी बघितलं होतं. व्हीचा फॉर्म्युला काय असतो, व्हीचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा काय मिळणार, ओमेगा इज व्ही बाय आर. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन UCM, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कोणत्या रूलला देतात, तर आपण रूल शिकलाय, राईट हँड थंब रूल. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट चॉईस. राईट हँड थंब रूल काय असतो, जर कर्ल्ड फिंगर एखादी क्वांटिटी, लिनियर क्वांटिटी डिनोट करत असेल तर थंब इंडिकेट करतो डायरेक्शन ऑफ ओमेगा. बेसिकली जर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी, जर पार्टिकल असा फिरतोय, सपोज पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरतोय, त्याच्यावर लिनियर व्हेलॉसिटी आहे v. सो कर्ल्ड फिंगर डिनोट करतात डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी कोण डिनोट करतं, थंब डिनोट करतो. राईट. सो हे आपण काढू शकतो युझिंग राईट हँड थंब रूल. आणि तसाच राईट हँड स्क्रू रूल म्हणून असतो. सो बेसिकली राईट हँड थंब रूल आणि स्क्रू रूल हे एकच आहे, सेम आहे. कारण का, राईट हँड थंब रूल मध्ये आपण डिफरंट व्हेलॉसिटीज डिनोट करतो, लिनियर आणि अँग्युलर, आणि राईट हँड स्क्रू रूल मध्ये आपण काय दाखवतो, स्क्रूची डायरेक्शन बेसिकली आपण दाखवतो. सपोज अँटी क्लॉकवाईज जर आपण फिरवत असू स्क्रूला, तर तो स्क्रू बाहेर येणार आहे राईट हँड थंब रूल नुसार, आणि जर आपण त्याला क्लॉकवाईज फिरवत असू, सो तो स्क्रू आतमध्ये जाणार आहे. सो हा बेसिकली दोन्ही रूल हे सेम आहे, बी आणि सी. सो ऑप्शन डी येणार आहे, आयदर बी ऑर सी. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. Stone of mass m is tied at one end of a string and rotated in a horizontal circle. दोरीला एक दगड बांधलाय ज्याचं मास आहे m. दोरीला दगड बांधलाय ज्याचं मास आहे m. हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रोटेट केले. व्हेलॉसिटी त्याच्यावरती आहे v. द फोर्स ऑफ टेन्शन इज F. फोर्स आहे त्याच्यावरती F. टेन्शनचा फोर्स म्हणजे कोणता, सेंट्रिपेटल फोर्स. हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये आपण रोटेट करतोय ना, सो सेंट्रिपेटल फोर्स. इफ नाऊ रेडियस आणि अँग्युलर व्हेलॉसिटी डबल केली, आता जर रेडियस आणि अँग्युलर व्हेलॉसिटी डबल केली, सपोज इथं रेडियस असेल r
सपोज इथं रेडियस असेल आर आणि अँग्युलर वेलोसिटी असेल ओमेगा, तर आता काय केलं, आता डबल केलं, म्हणजे आता सेकंड केसमध्ये रेडियस केली 2r आणि ओमेगा केला 2 ओमेगा. ठीक आहे. देन व्हॉट इज न्यू टेन्शन? न्यू टेन्शन म्हणजे काय? फोर्स एफ. नवीन फोर्स आता काय असणार आहे? इथला फोर्स होता एफ, आता ह्याला आपण एफ डॅश म्हणूया. सो एफ डॅश काय असणार आहेत असं त्यांनी विचारले. सो बेसिकली रेशो घेऊन हे सॉल्व्ह करायचं आहे. सो हे कसं सॉल्व्ह करणार? त्यासाठी आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? एम आर ओमेगा स्क्वेअर. हा फोर्सचा फॉर्म्युला असतो, बरोबर. सो त्यानुसार मास तर दोन्ही केसेसमध्ये कॉन्स्टंट आहे. सो फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आर ला आणि फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ओमेगा स्क्वेअरला. सो एफ अपॉन एफ डॅश इज, पहिली रेडियस किती होती? आर अपॉन एफ डॅश वाली रेडियस किती होती? डबल केली आता रेडियस 2r केली. नंतर काय? ओमेगा, ओमेगा 1 स्क्वेअर. पहिल्या केसमध्ये ओमेगा काय होता? ओमेगाच होता, ओमेगा स्क्वेअर अपॉन एफ डॅशच्या वेळी ओमेगा काय होता? 2 ओमेगा. ओमेगा तेव्हा डबल केला होता, सो त्याचा स्क्वेअर काय येणार? 4 ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. ओमेगा स्क्वेअरला ओमेगा स्क्वेअर गेला, आर ला आर गेला. एफ अपॉन एफ डॅश इज 1/8. एफ डॅश काय आला? एफ डॅश आला 8f. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. इफ ए पार्टिकल इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतोय पार्टिकल, ज्याची रेडियस आहे आर, स्मॉल आर, विथ युनिफॉर्म स्पीड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. देन अँगल डिस्क्राइब म्हणजे काय काढायचंय? थिटा काढायचा आहे एका सेकंदामध्ये. टाइम किती दिलाय? 1 सेकंड. थिटा काढायचा आहे. सो थिटाचा फॉर्म्युला काय असतो? थिटा इज 2 पाय into n is number of revolution per second. So 2 pi into number of revolution per second म्हणजे काय? n upon t. ठीक आहे. So 2 pi n upon t किती दिलाय? टाइम किती दिलाय? 1 सेकंड. सो थिटा काय आला? 2 pi n. आणि हा 2 pi n कशाचा फॉर्म्युला असतो रे? 2 pi n फॉर्म्युला असतो ओमेगाचा. ओमेगा इज 2 pi इंटू फ्रिक्वेन्सी. आणि ओमेगा म्हणजे काय? ओमेगा इज व्ही बाय आर. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा फॉर्म्युला बघितला होता आपण. सो ओमेगाला व्ही आणि आरच्या टर्म्स मध्ये ऑप्शन मध्ये दिलेला आहे. सो ओमेगा काय येणार? व्ही बाय आर. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ ए पार्टिकल ऑफ मास एम डिस्क्राइब सर्कल, पार्टिकलचं मास एम आहे, तो सर्कल डिस्क्राइब करतोय ज्याची रेडियस आहे स्मॉल आर. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन किती दिले? सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज 4/r स्क्वेअर. ठीक आहे. व्हॉट इज मोमेंटम? मोमेंटम म्हणजे काय? पी. मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? पी इज इक्वल टू एम ए. हे मोमेंटम काय येणार आहे असं त्यांनी विचारलं. सो हे मोमेंटम कसं काढायचंय? या एक्सेलरेशन वरून काढायचंय. सो बेसिकली एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? एक्सेलरेशन इज व्ही स्क्वेअर बाय आर. एक्सेलरेशन इज व्ही स्क्वेअर बाय इज इक्वल टू 4/r स्क्वेअर. 4/r स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं पी मोमेंटम, ह्याला आपण मोमेंटमच्या टर्म्स मध्ये लिहायचं आहे. सो इथं मला व्ही दिसतंय आणि इथं मला व्ही स्क्वेअर दिसतंय. सो इथं एम दिसत नाहीये मला. सो इथं एम न मल्टिप्लाय करूया आणि इथं पण एम न मल्टिप्लाय करूया. सो ते एकमेकांना कॅन्सल करतील. ठीक आहे. आता इथं एम तर आला, पण इथं व्ही स्क्वेअर दिसतोय. सो इथं जर आपण आणखी एका एम न मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा. इथं जर आपण आणखी एका एम न मल्टिप्लाय केलं तर इथं एम स्क्वेअर बनेल आणि इथं आणखी एम न मल्टिप्लाय केलं तर इथं पण एम स्क्वेअर बनेल. ठीक आहे. आणि आता इथं एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर बनलाय, म्हणजे हा काय बनलाय? पी म्हणजे काय? एम व्ही. पी चा फॉर्म्युला काय असतो? एम व्ही. सो एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर म्हणजे काय? एम व्ही स्क्वेअर म्हणजे काय? पी स्क्वेअर अपॉन आर. बरोबर. इज इक्वल टू 4m स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. आर ला एक आर घालवून टाकूया. आर ला एक आर गेला. सो पी स्क्वेअर काय बनला? पी स्क्वेअर इज 4m स्क्वेअर बाय आर. म्हणजे पी किती बनला? पी म्हणजे काय? मोमेंटम. म्हणजे काय? आता रूट घ्या. रूट काय येईल? 2m बाय रूट आर. 2m बाय रूट आर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट चॉइस. स्टेप बघा, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A body of mass m moving in a horizontal circle. मास m चा पार्टिकल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मूव्ह होतोय ज्याची रेडियस आहे स्मॉल आर. इफ द सेंट्रिपिटल फोर्स किती आहे त्याच्यावरती? एफ एवढा सेंट्रिपिटल फोर्स आहे. देन कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी इज, कायनेटिक एनर्जी काय येईल असं त्यांनी विचारले.
कायनेटिक एनर्जी एफ आणि आरच्या टर्म्स मध्ये ऑप्शन मध्ये दिलेली आहे. सो बेसिक कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ एम व्ही स्क्वेअर, आणि या फोर्सचा जो फोर्स त्याने दिलाय त्याचा फॉर्म्युला काय असतो, एम व्ही स्क्वेअर बाय आर. बरोबर. आता ह्या कायनेटिक एनर्जीला एफ आणि आरच्या टर्म्स मध्ये लिहायचं आहे. सो मला इथं फोर्सचा एम व्ही स्क्वेअर तर दिसतोय, फोर्स मधला एम व्ही स्क्वेअर दिसतोय, पण आर कुठे दिसत नाहीये, आर दिसत नाहीये. सो आर न मल्टिप्लाय करूया आणि आर न डिवाइड पण करूया. बरोबर. सो हा एम व्ही स्क्वेअर बाय आर आलाय आपल्या इथं. सो कायनेटिक एनर्जी काय बनेल, एम व्ही स्क्वेअर बाय आर मिळाला. एम व्ही स्क्वेअर बाय आर म्हणजे काय, एफ, आणि पुढचा आर ऍज इट इज अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 2. सो कायनेटिक एनर्जी काय बनली, एफ आर बाय 2. नेक्स्ट क्वेश्चन. ए व्हील हॅज सर्कम्फरन्स, व्हीलचा सर्कम्फरन्स किती आहे, सी एवढा आहे. सर्कम्फरन्स इज सी इफ इट मेक्स फ्रिक्वेन्सी, सर्कम्फरन्स आहे सी, सी काय असतो 2 पाय इंटू आर. फ्रिक्वेन्सी इज एफ आर पी एस. देन लिनियर स्पीड ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. स्पीड, लिनियर स्पीड विचारली. लिनियर स्पीड आपल्याला माहिती आहे बेसिक फॉर्म्युला, स्पीड हा काय असतो, जेवढं तो डिस्टन्स कव्हर करतोय अपॉन टाइम, त्याला किती टाइम लागतोय ते डिस्टन्स कव्हर करायला. बरोबर. पण इथं मला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिली आहे, टाइम दिलाय का, नाही दिला, फ्रिक्वेन्सी दिली आहे. सो हा टाइम घालवून आपल्याला फ्रिक्वेन्सी कशी इथं आणता येईल, सो 1 अपॉन टाइम इंटू इथं 1 धरला आपण. सो 1 अपॉन टाइम काय असतो, 1 अपॉन टाइम इज फ्रिक्वेन्सी. हा 1 अपॉन टाइम इज फ्रिक्वेन्सी, कारण इथं क्वेश्चन मध्ये फ्रिक्वेन्सी दिसते, इंटू डिस्टन्स किती असणार रे, तो डिस्टन्स किती कव्हर करणार, सर्कम्फरन्स आहे त्याचा सी. सो सी सर्कम्फरन्स एवढंच तो डिस्टन्स कव्हर करेल, म्हणजे सी एवढंच तो डिस्टन्स कव्हर करणार आहे. बरोबर. सो स्पीड काय आला, सी इंटू एफ. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. A particle a particle revolves around the circular path with constant speed. स्पीड कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर पाथ मध्ये तो फिरतोय, ठीक आहे. द ऍक्सिलरेशन ऑफ द पार्टिकल. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सेलरेशन कोणतं असतं, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन, विच इज along the radius. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. The Earth revolves around the Sun in an almost circular orbit of radius. Circular orbit ची रेडियस किती दिली आहे, 1.5 इंटू 10⁸ किलोमीटर. त्याला आपण एसआय युनिट मध्ये करूया, इंटू 10�3 मीटर. ठीक आहे, 10�3 ने मल्टिप्लाय केलं. देन लिनियर स्पीड व्ही विचारलंय. ठीक आहे, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आतापर्यंत आपण बघितलाय, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. बरोबर. आर तर आपल्याला माहिती आहे 1.5 इंटू 10⁸ इंटू 10�3. आर माहिती आहे, पण ओमेगा माहित नाहीये. ओमेगा कसा काढणार, त्यासाठी ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा इज 2 पाय बाय टी, आर इंटू 2 पाय बाय टी. टी काय असणार आहे, अर्थला सन भोवती फिरायला किती टाइम लागतो. सो टी काय आहे, टी इज अर्थला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो, तो टी आहे. सो किती वेळ लागतो, 365 डेज. सो 365 डेजला आपल्याला सेकंड्स मध्ये करावं लागणार आहे, कारण मीटर पर सेकंड मध्ये ऑप्शन मध्ये दिसतंय आपल्याला. सो 365 इंटू 24 आवर्स इंटू 60 मिनिट्स इंटू 60 सेकंड्स. सो हा आपल्याला टाइम मिळालाय. बरोबर. हा प्रत्येक दिवसाचा टाइम, सो हा आपल्याला टाइम मिळालाय सेकंड्स मध्ये. सो ह्या टाइम न, सो आपल्याला आता आर माहितीये, 2 पायची व्हॅल्यू माहितीये, टाइम पिरियडची व्हॅल्यू माहिती, ह्या सगळ्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाका. व्ही ची व्हॅल्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ऑप्शन तुम्हाला मिळेल. राईट. सो जर कॅल्क्युलेशन जमलं नाही तर तुम्ही कमेंट्स मध्ये कळवा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. नेक्स्ट क्वेश्चन. द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील ओमेगा किती दिलाय, 70. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 70 रेडियन पर सेकंड. इफ द रेडियस ऑफ व्हील आर दिलाय 0.5, सिंपल आहे क्वेश्चन. देन व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी विचारले, फॉर्म्युला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. 70 इंटू 0.5, 70 इंटू 0.5 म्हणजे काय, 35, 7 35. नेक्स्ट क्वेश्चन. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असणार आहे, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहेत, कॉन्स्टंट नसणार आहेत. सो कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, ती डिपेंड करते मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वरती. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वरती. ठीक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल हा इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम मध्ये कव्हर करतो. सो स्पीड ही म्हणजे मॅग्निट्यूड ही कॉन्स्टंट राहणार आहे, पण सर्क्युलर मोशन मध्ये तो
प्रत्येक पॉइंटला आपली डिरेक्शन चेंज करतोय. प्रत्येक पॉइंटला आपली डिरेक्शन चेंज करतोय. सो त्याची डिरेक्शन ही चेंज होत असल्यामुळं त्याची व्हेलॉसिटी पण चेंज होणार आहे आणि व्हेलॉसिटी चेंज होत असल्यामुळं ऍक्सिलरेशन काय आहे? ऍक्सिलरेशन हा डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा? व्हेलॉसिटीचा. सो व्हेलॉसिटी चेंज होत असल्यामुळं ऍक्सिलरेशन पण चेंज होणार. सो बोथ ऍक्सिलरेशन अँड व्हेलॉसिटी चेंजेस, विच इज ऑप्शन नंबर सी. Next question. The ratio of angular velocities of our hand, ratio of angular velocities of our hand to the our hand of the clock and the spin of the earth. Angular velocities of spin of the earth, earthच्या स्पिनचा. सो बेसिकली हे कसं काढणार आता? काय माहिती आहे का आपल्याला? ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो? 2π/t. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला काय मिळते? ओमेगा हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टाइम पिरियडला. सो ओमेगा आर अपॉन ओमेगा स्पिन इज टाइम स्पिन अपॉन टाइम आर. बरोबर. टाइम स्पिन काय आहे? अर्थला स्वतःभोवती फिरायला किती टाइम लागतो? 24 तास. त्याला आपल्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. 24 × 60 × 60. बरोबर. अपॉन आर. क्लॉकला किती वेळ लागतो? आर हँडला एक रोटेशन कंप्लीट करायला किती टाइम लागतो? 12 तास. इंटू 60 × 60. तासाला सेकंड मध्ये केलं. सो 60 × 60, 60 × 60 गायब. 12 1 जा 2, 12 1 जा 12, 12 2 जा 24. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. A proton revolves around the circle of radius. सर्कलची रेडियस किती आहे? 0.1. It is acted force किती दिलाय? 4 × 10⁻23 न्यूटन. ठीक आहे. देन अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा काय असणार आहे विचारलंय. आपल्याला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? F इज mr ओमेगा स्क्वेअर. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला बेसिक. सो मास त्याने दिलाय 1.6 × 10⁻27. आर किती आहे? आर इज 0.1 इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा तर आपल्याला काढायचा आहे. एफ दिलाय, फोर्स दिलाय किती? 4 × 10⁻23. सो ओमेगा स्क्वेअर काय मिळणार आहे? 4 × 10⁻23 अपॉन 1.6 × 10⁻27 इंटू 0.1. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता आणि ऑप्शन तुम्ही डायरेक्टली टिक करू शकता. सो हा बेसिकली मी फॉर्म्युला सांगितलाय, कन्सेप्ट सांगितलाय, तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतःहून करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. इफ ए पार्टिकल मूव्स इन अ सर्कल डिस्क्राइबिंग इक्वल अँगल इन इक्वल टाइम्स. इक्वल अँगल इक्वल टाइम मध्ये कव्हर करतोय म्हणजे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम मध्ये कव्हर करतोय. ठीक आहे. इन अ प्लेन अबाउट अ फिक्स पॉइंटच्या अबाउट इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम मध्ये कव्हर करतोय. व्हेलॉसिटी वेक्टर काय असणार आहे? व्हेलॉसिटी वेक्टर मी आत्ताच सांगितलं. व्हेलॉसिटी कोणावरती डिपेंड करते? व्हेलॉसिटीज हे दोन फॅक्टर वरती डिपेंड करते, कारण ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्निट्यूड वरती आणि डायरेक्शन वरती. सो त्यांनी काय सांगितलं? इक्वल अँगल इक्वल टाइम मध्ये कव्हर करतोय. सो त्याची मॅग्निट्यूड तर कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे त्याची स्पीड कॉन्स्टंट असणार आहे. इक्वल डिस्टन्स तो इक्वल टाइम मध्ये कव्हर करणार आहे. पण सर्क्युलर मोशन असल्यामुळं त्याची डायरेक्शन चेंज होणार आहे. सो डायरेक्शन चेंजेस. ऑप्शन नंबर सी, चेंजेस इन डायरेक्शन. व्हेलॉसिटी वेक्टर हा डायरेक्शन वाईज चेंज होणार आहे. मॅग्निट्यूड वाईज चेंज होणार आहे का? नाही. कॉन्स्टंट तर नसणारच आहे, चेंज होणार आहे व्हेलॉसिटी वेक्टर. चेंजेस बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. नाही, मॅग्निट्यूड सेम राहणार आहे, डायरेक्शन चेंज होणार. नेक्स्ट क्वेश्चन. ए शाफ्ट ऑफ मोटर रोटेट्स ॲट अ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ 300 आरपीएम. फ्रिक्वेन्सी दिली आहे आरपीएम. फ्रिक्वेन्सी एफ, त्याला एन म्हणूया आपण. फ्रिक्वेन्सी इज 3000 आरपीएम. त्याला आरपीएस मध्ये करूया, एसआय युनिट मध्ये. 3000/60 आरपीएस. ठीक आहे. द रेडियन इट हॅज टर्न इन 1 सेकंड. टाइम किती दिलाय? 1 सेकंड. आणि रेडियन थिटा काढायचा आहे. मगाचाच फॉर्म्युला थिटाचा. थिटा इज 2πn. 2π इंटू n. n इज नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड. 2π इंटू n इज फ्रिक्वेन्सी पर युनिट टाइम. इज इक्वल टू 2π इंटू n किती दिलाय? फ्रिक्वेन्सी 3000/60 अपॉन टाइम किती दिलाय? 1 सेकंड. त्याला आपण निग्लेक्ट करू शकतो. अपॉन टाइम इज 1 सेकंड. सो 2π इंटू हे डिव्हिजन किती येणार आहे? 6×5 = 50. 100π. ऑप्शन नंबर बी, सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. When the angular velocity of a particle performing circular motion परफॉर्म करतोय, तर angular velocity of the particle performing circular motion is decreasing. angular velocity जर कमी केली, डिक्रीज केली,
देन डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सिलरेशन, अँग्युलर ऍक्सिलरेशनची डायरेक्शन काय असणार आहे असं त्यांनी विचारलंय. सो बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवा, ओमेगा आणि अल्फा मध्ये काय रिलेशन आहे. जेव्हा ओमेगा हा वाढत असतो, ओमेगा हा इन्क्रीज होत असतो, तेव्हा अल्फा हा विथ द डायरेक्शन ऑफ ओमेगा असतो, विथ द डायरेक्शन ऑफ ओमेगा असतो. आणि जेव्हा ओमेगा हा डिक्रीज होत असतो, कमी कमी होत असतो, तेव्हा हा अल्फा हा अपोजिट अपोजिट टू ओमेगा असतो. अल्फा हा अपोज करतो ओमेगा, ओमेगाच्या डायरेक्शनला अल्फा हा अपोज करतो. सो इथं काय सांगितलंय, अँग्युलर वेलोसिटी कमी कमी होते. सो अल्फा काय होणार आहे, अँग्युलर ऍक्सिलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. So these are the 20 questions that we will discuss in this session. So right, so जे तुम्हाला क्वेश्चन्स जमले नाही आहेत किंवा जे रॉंग वाटतायत ते तुम्ही या व्हिडिओच्या सोल्युशन मध्ये बघू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. सो हा व्हिडिओ सेशन मी इथं आता एंड करतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट डीपीपी घेऊन येईन आणि नेक्स्ट सोल्युशन घेऊन येईन. राईट, सो लेट्स एंड दिस सेशन. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.